भारत हा जगातील सर्वात मोठा लोकतांत्रिक देश आहे. भारतीय न्यायव्यवस्थेत वेळोवेळी अनेक मजेशीर आणि अजब दावे किंवा निकाल पाहायला मिळत आहेत, ज्यांनी लोकांना आश्चर्यचकित केले आहे. आता अशाच आश्चर्यचकित निकालाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो बिहारमधून आलेला आहे. बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयाने एक अजोबगरीब असा निकाल दिलेला आहे, ज्यामध्ये एका जुन्या खटल्यातील निकाल बघून लोकही दंग झालेले आहेत आणि भारतीय न्यायव्यवस्था कोणत्या पातळीला आहे हे आता लोकांना लक्षात येऊ लागले आहे. येथील एका जुन्या खटल्यामध्ये न्यायालयाने निकाल दिलेला आहे. त्यामध्ये एका 84 वर्षीय म्हाताऱ्याला 34 वर्ष जुन्या खटल्यातील निकालाची सजा मिळाली आहे. त्याला 3 वर्ष कठोर कारावास न्यायालयाने सुनावलेला आपल्याला दिसत आहे आपल्या निकालामध्ये. आणि जेव्हा त्या माणसाला पोलीस पकडण्यासाठी गेले तेव्हा पोलीसही दंग झाले, कारण त्या माणसाचं वय 84 वर्ष होतं आणि त्याला नीट उभंही राहता येत नव्हतं. त्याला उभं करण्यासाठी 2 माणसांनी त्याला इकून तिकून धरलेलं आहे आणि पोलिसांसोबत ते त्याला घेऊन चाललेले आहे. आपण बघू शकता त्या आजोबांना नीट चालताही येत नाही आहे. त्यांनी त्यांच्या तारुणपणात जो गुन्हा केलेला आहे त्याची सजा त्यांना आता 84व्या वर्षी म्हातारपणात मिळालेली आहे. पण त्यांचं वय आणि त्यांचं शरीर त्यांना आता या सजेसाठी साथ देत नाही आहे. ते नीट आपल्या पायावरही उभं राहत शकत नाही आहे. त्यांना 2 जण पकडून पोलिसांसोबत घेऊन चाललेले आहे. आपण बघू शकता भारतीय न्यायव्यवस्थेचा हा किती काळाकुट्ट दिवस जरी म्हटला तरी चालेल. मित्रांनो, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत. एका जणाने म्हटलेले आहे, असा अजीबोगरीब कानून व्यवस्थेचा निकाल तर भारतातच पाहायला मिळणार आहे. तर अजून एकाने म्हटलं आहे, न्यायव्यवस्थेला अंधा कानून का म्हणतात ते आज पाहायला मिळते आहे. तर अजून एकाने म्हटलेलं आहे, धिक्कार आहे अशा न्यायव्यवस्थेवर जो एवढा उशिरा निकाल देत आहे की ते आजोबाही ती सजा आता भोगू शकत नाही. मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आणि भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. धन्यवाद.